वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज बघणार आहे आपण प्रजासत्ताक दिनावर काही प्रश्न. तर बघूया सर्वात पहिला प्रश्न. भारताचा प्रजासत्ताक दिन कधी साजरा केला जातो? पर्याय दिले आपल्याला 1 जानेवारी, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी किंवा 26 मे. तर याचं उत्तर होणार 26 जानेवारी. 1950 मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये पहिले प्रमुख पाहुणे कोण होते? उत्तर होणार याच्या सुकर्णो. प्रजासत्ताक दिनाच्या परेडचे पारंपरिक ठिकाण कोणते आहे? पर्याय दिलाय इंडिया गेट, लाल किल्ला, कर्तव्य पथ किंवा राष्ट्रपती भवन. तर याचं उत्तर होणार कर्तव्य पथ. 2024च्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडची थीम काय होती? पर्याय दिलाय आपल्याला भारत लोकशाहीची जननी आणि विकसित भारत, महिला सक्षमीकरण, आत्मनिर्भर भारत किंवा तंत्रज्ञान आणि नाविन्य. तर याचं उत्तर होणार भारत लोकशाहीची जननी आणि विकसित भारत. भारताने किती वर्षापासून प्रजासत्ताक दिन साजरा केला आहे? तर उत्तर होणार याच्या 75. प्रजासत्ताक दिनाच्या मार्च पास्टचे नेतृत्व कोणत्या लष्करी तुकडीने केले? पर्याय होणार याच्या उत्तर होणार पायदळ. परेडमध्ये विमान प्रदर्शन करणाऱ्या टीमचे नाव काय आहे? तर याचं उत्तर होणार सूर्यकिरण. प्रजासत्ताक दिनी देशाला संबोधित करणारे पहिले पंतप्रधान कोण होते? पर्याय दिलाय नरेंद्र मोदी, जवाहरलाल नेहरू, गुलजारीलाल नंदा किंवा इंदिरा गांधी. तर याचं उत्तर होणार जवाहरलाल नेहरू. समारंभात 21 तोफांच्या सलामीचे काय महत्व आहे? पर्याय दिलाय आपल्याला प्रमुख पाहुण्यांच्या स्वागत, शहीदांना श्रद्धांजली, राष्ट्रगीत वाजविणे किंवा परेडची सुरुवात. तर याचं उत्तर होणार राष्ट्रगीत वाजविणे. उत्सवादरम्यान ठळकपणे प्रदर्शित होणाऱ्या राष्ट्रीय फुलाचे नाव काय आहे? पर्याय दिलाय आपल्याला कमळ, गुलाब, चमेली किंवा झेंडू. तर याचं उत्तर होणार कमळ. परेड दरम्यान ईशान्य भारतातील सांस्कृतिक मंडळाद्वारे कोणता नृत्य प्रदर्शित केला जातो? तर उत्तर होणार बिहू. 29 जानेवारीच्या संध्याकाळी बीटिंग रिट्रीट सोहळ्याचे महत्व काय आहे? उत्तर होणार प्रजासत्ताक दिनाचा समारंभ. प्रजासत्ताक दिनासोबत 9 दिवसांचा उत्सव कोणता? तर उत्तर होणार याच्या भारत पर्व. 75व्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण होते? त्याचे उत्तर होणार अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन. भारत अधिकृतपणे प्रजासत्ताक कधी झाला? उत्तर आहे याच्या 1950. 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटना स्वीकारली गेली तेव्हा भारताचे राष्ट्रपती कोण होते? पर्याय दिले आपल्याला डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉक्टर झाकीर हुसेन किंवा प्रणव मुखर्जी. तर याच्या उत्तर होणार डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात ठळकपणे वैशिष्ट्यीकृत असलेला भारताचा राष्ट्रीय चिन्ह प्राणी आहे? तर याचे उत्तर आहे सिंह. पहिली प्रजासत्ताक दिन परेड कधी झाली? तर याचे उत्तर होणार 1950. 2019 मध्ये प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून कोणत्या परदेशी नेत्याला आमंत्रित केले होते? तर याचे उत्तर होणार शिंजो आबे.
प्रजासत्ताक दिन परेड काय दर्शविते? भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि लष्करी सामर्थ्य. ऑप्शन नंबर 2 याच्या उत्तर होणार. दिल्लीत प्रजासत्ताक दिन परेड कुठे आयोजित केले जाते? पर्याय दिलाय कनॉट प्लेस, इंडिया गेट, कर्तव्य पथ किंवा राष्ट्रपती भवन. तर याच्या उत्तर होणार कर्तव्य पथ. प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण समारंभानंतर भारताचे राष्ट्रपती काय करतात? तर याचे उत्तर होणार भाषण देतात. 2020 मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात कोणत्या देशाला प्रमुख पाहुणे म्हणून आयोजित करण्यात आले होते? पर्याय दिला युनायटेड स्टेट्स, फ्रान्स, ब्राझील किंवा रशिया. तर याचे उत्तर होणार ब्राझील. प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाचे महत्त्व काय आहे? तर याचे उत्तर होणार भारताचे यश आणि प्रगती साजरी करणे. कोणत्या स्वातंत्र्य सैनिकांची जयंती प्रजासत्ताक दिनासोबत असते? पर्याय दिला आहे सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, लाला लजपत राय किंवा चंद्रशेखर आझाद. तर याचे उत्तर होणार सुभाषचंद्र बोस. प्रजासत्ताक दिनी दिल्या जाणाऱ्या शौर्य पुरस्कारचे महत्त्व काय आहे? तर याचे उत्तर होणार सशस्त्र दल आणि नागरिकांना अपवादात्मक शौर्याला मान्यता देणे. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये परफॉर्म करणाऱ्या पहिल्या लष्करी बँडचे नाव काय होते? तर याचे उत्तर होणार इंडियन आर्मी बँड. अमर जवान ज्योती येथे प्रजासत्ताक दिन समारंभाचा कोणता भाग होतो? तर याचे उत्तर होणार पुष्पहार अर्पण समारंभ. प्रजासत्ताक दिनी दिल्या जाणाऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्काराचे नाव काय आहे? पर्याय दिलाय भारतरत्न, पद्मभूषण, पद्मविभूषण किंवा श्रमरत्न. तर याचे उत्तर होणार भारतरत्न. संविधान सभेने भारताचे राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान कधी स्वीकृत केले? तर याचे उत्तर होणार 24 जानेवारी 1950.